संयोगाच्या IUPAC नामकरण पद्धतीची माहिती घेऊया. IUPAC नामकरण पद्धतीच्या 3 पायऱ्या आहेत. पायरी 1 सरळ शृंखला संयोगाचे रचनासूत्र लिहिणे, कार्बन अणूंची संख्यामधून जनक अल्केन शोधणे, जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहिणे. पायरी 2 रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनक अल्केनमधील शेवटचे ई अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे. अपवाद हॅलोजन गटाचे संक्षिप्त नाव उपसर्ग म्हणून जोडणे. तिसरी पायरी कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना अंकन करणे. हे अंकन दोन्ही बाजूने करणे. अंकन करताना क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्याला लहान अंक मिळेल असे अंकन ग्राह्य धरणे. कार्बनचा आलेला अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहिणे आणि अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेष मारणे. उदाहरण आहे CH3-CO-CH2-CH2-CH3. पहिल्या पायरीनुसार या संयुगाच्या रचनासूत्रात कार्बन अणूंची संख्या 5 आहे. त्यामुळे जनक अल्केन पेंटेन म्हणजेच PENTANE हा आहे. दुसऱ्या पायरीनुसार या रचनासूत्रात क्रियात्मक गट CO हा आहे. त्याचे नाव कीटोन असे आहे. या कीटोनमधील संक्षिप्त नाव ONE असे आहे. पेंटेनमधील ई काढून त्या ठिकाणी ONE लिहा. जनक प्रत्यय पेंटॅनोन असा तयार झालेला आहे. तिसरी पायरी या रचनासूत्रातील कार्बन अणूंना दोन्ही बाजूने अंकन करू. सुरुवातीला उजवीकडून डावीकडे अंकन करू. त्यानंतर डावीकडून उजवीकडे असे अंकन करू. अंकन केल्यास क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडलेला आहे त्या ठिकाणी अंक आलेले आहेत 2 आणि 4. यापैकी कमीत कमी अंकन 2 हे ग्राह्य धरू आणि 2 हा अंक क्रियात्मक गटाच्या अगोदर लिहू. त्यामुळे नाव झाले पेंटेन 2ON. म्हणून CH3-CO-CH2-CH2-CH3 या रचनासूत्राचे नाव आहे पेंटेन 2-ON किंवा 2-पेंटॅनोन. धन्यवाद. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल निश्चितच सबस्क्राईब करा.